दादा निवांत उभारलास. होय बघ. अरे कसलं उन्हाळा आहे मर्दा. होय घरात थांबून थांबून वैताग आला, त्यामुळे येऊन वरती थांबले. आता जरा वारं बरं यायला लागले. कसलं ऊन आहे, टेम्परेचर किती आहे माहिती आहे का? बरं चल बशा. अरे आदेश मर्दा, पहिल्या उन्हाळा एवढं टेम्परेचर नव्हतं त्या उन्हाळ्यामध्ये. पण आजकालचा जो उन्हाळा आहे त्यामध्ये एवढं गरम होते मला कामावर पण वैताग येते. आता घरी आलो, खाली बसलो तर असं वाटलं की कुठल्या तर राजस्थान का कुठल्या तर त्या बाउंड्रीवरती जे ऊन असते ना तिथं जाऊन बसले का, म्हणून वरती येऊन थांबलो आणि परत बरं वाटायला लागलं जरा. आणि उन्हाळा म्हणलं की पहिलेच दिवस आठवते. आणि ते आता वारं तेन पण नसते दुपारचं तेन. अरे काय पहिल्याचं उन्हाळ्याची सुट्टी म्हणली की पहिल्याचं आठवायचं. एवढे जुने दिवस. आजीकडे जावा, आजोबाकडे जावा, शाळा त्यावेळीची. आणि सुट्ट्या पण लावा तेव्हा लय होत्या. आजकाल काय आता लयतल्या महिना दीड महिना सुट्टी असते. सुट्टी तर असतेच रे, पण आजकाल काय पोरांना सुट्ट्या पडल्या की फोन घेऊन नुसतं इकडे तिकडे फिरायचं. पण त्यावेळेचं कसं होतं, आपलं उन्हाळा चालू झाला की पहिला आजी, मामा, आजोबा सगळीजण इकडे जायला पण बघणार पहिला. ते दिवस होते पहिला. आजकाल तसं काय नाही. आजकाल फक्त फोन झाला की सगळ्या गोष्टी झाल्या. अरे पहिलं शाळा संपली, परीक्षा झाली की काय वाटायचं माहिती आहे का? पहिलं कुठलं काय फोन बिन काय रे, कोणाला फोन असायचा? वडिलांकडे असायचं, ते पण बारका फोन मल्टीमीडियाचा. आता अँड्रॉइड सारखे फोन आलेत. त्यावेळेला फोन बिन काय भानगड नाही. सुट्ट्या पडल्या की मस्तपैकी आता कुठं मामाकडे जायचं, आजीकडे जायचं, की कुठं दुसरीकडे फिरायला जायचं, हे एवढंच फक्त डोक्यात असायचं नियोजन. आणि त्यावेळेला कसं फिरायला गेलं की विहीर, बॅटबॉल, म्हणजे फुटबॉल ते सुरपाटी वगैरे खेळायचं. या गोष्टीकडे आपलं ध्यान असायचं पहिलं. पण आजकालच्या पोरांचं तसं नाही. आजकालच्या पोरांचं काय, मोबाईल झाला की सगळ्या गोष्टी झाल्या, बाकीचं त्यांना काय नको. मोबाईल म्हणजे जेवण खाणं सगळं त्यांचं ते मोबाईल. आणि ते आजकालच्या पोरांचं व्यसन झाले ते फोन. म्हणजे जाऊ दे त्या गोष्टी, पण उन्हाळा आला की या गोष्टी आठवतात आपल्याला. म्हणजे मला तर आमचा तर उन्हाळा त्यावेळेला जबरदस्त असतो. तुम्ही आमच्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय या गोष्टी जरा अनुभव कमी आहे. पण आम्हाला जरा उन्हाळा म्हणलं की पहिल्या दिवस आठवते. आता बघितलं आज छोटे पोरं वगैरे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल वगैरे आहेत, त्यामुळे त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचे एन्जॉय करायला दिवस मिळत नाहीत. मामा म्हण, आजी वगैरे, आजोबा, ते पण बिचारे म्हणत असतील येतात का नाही. पण आपलं दिवस वेगळं होतं. अरे असंच एक दिवशी काय, म्हणजे त्यावेळेचं कसं असायचं, शाळेमध्ये गेलं, दप्तर टाकलं शाळेमध्ये की हाजरी एकदा लावली की मग काय पाठिंबाच्या बाजूनं सुटून जायचं. मग कुठं वडा बघ, कुठं काय बघ, या अशा गोष्टी करायच्या. आणि उन्हाळा लागला की गावाकडे जायचं, दुसरं काय ना. एन्जॉय करायला दिवस होतं. विहीर मस्तपैकी. दादा, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही फक्त गेम्स खेळत होतो. तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय खेळा? आमच्या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये, सुट्टीमध्ये बॅटबॉल, विहिरीला पोवायला जाणे. ते पण इथं नाही, गावी. आता इथं कसं आहे, शहरामध्ये स्विमिंग टँक, तसं तिथं नाही. तिथं विहीर आहेत. ती मजा वेगळी आणि ही मजा वेगळी. पण आजकालचं ते म्हणजे तुमच्या पिरियडचे जे मुलं आहेत ना, त्यांचं आजकालचं हे नको तेव्हा मोबाईल पडले, नको तेव्हा हातामध्ये फोन आल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष राहिलं नाही. मैदानी खेळ खेळायचं. मैदानी खेळ, बॅटबॉल म्हण. आणि कुठला खेळ बरं, सुरपाटी आम्ही खेळायचो. तुमच्या पिरियडमध्ये आता कोण खेळते का नाही माहिती नाही, पण सुरपाटी आम्ही आवर्जून खेळायचो. सुरपाटी जबरदस्त डाव असायचा. आणि मी एकदा बॅटबॉल खेळायला गेलो सकाळी 9 वाजता, तर संध्याकाळी आम्ही बरोबर 6 ते 7 वाजताच घरी यायचो. त्या पिरियडमध्ये जेवण घेऊन जाणे, तिथंच खेळणे. बॅटबॉल म्हणजे काय, त्यावेळेला आम्हाला बॅट आणि बॉल हे प्रकरण माहीतच नव्हतं. फक्त हातामध्ये एक दांडका असते आणि समोरने कोणतं बॉल टाकते, ते कुठं जाते काय माहीत नाही. फक्त एकानं मारला की ते वड्यात गेला, तिकडं बॉल आणायचा, घ्यायचा. ते हुडकण्यामध्ये अर्धा 1 तास गेला. तर इकडे कुठे चिंचा, आंब पाडाबिडायचे कार्यक्रम असायचा. मजा यायची. ती 2 ते 2.5 महिन्याची सुट्टी कधी संपायची कळत नव्हतं. आणि तुमच्या पिरियडला कसं आहे, म्हणजे तुमच्या आता काळात कसं आहे, आजकालच्या मुलांचं कसं आहे, मोबाईल हातामध्ये पडला, पहिला गेम खेळायची, ऑनलाईन गेम. आता तर फेसबुक आहे, व्हॉट्सअप वगैरे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं कोण कुठल्या गोष्टीत बिझी असते आपल्याला काय माहीत नसते. पण आजकालच्या गोष्टींमध्ये काय दम राहिला नाही. आत्ताच अर्षदला फोन लावतो, ती पण आत्ताच कामावरून आले. बोलू की. हॅलो अर्षद. बोल की रे. अरे ये की इकडे. हा आलो तिकडे चालू. बरोबर ये दादा ते ती.
हॅलो. बरं बरं चालतं येतो म्हणलं. येतो म्हणलं ठीक आहे. बस बस. काय चाललंय गप्पा? काय नाही वांतच आहे बघ. कशाने काय गप्पा मारायला? शाळेच्या गप्पा उन्हाळ्याच्या. उन्हाळ्याची सुट्टी कशी काय त्यावरून जरा चर्चा चाललेली आहे. काय ह्यो काय फोनवरच बिझी असतोय गेम पबजी खेळत. मग ही पण काय पबजीच खेळत बसते कामावर मला. त्यामुळे सांगितलं जरा काय पयासारखी माणसं नाहीत फुटबॉल बोला बिलायला. थोडा वेळ काढून बोलत बसायचं. अरे काय जी सगळी ती मोबाईलमध्ये गुम झाली आणि काय अँड्रॉइडचा फोन जरा केशात ठेवायचा. दरवेळा हातात ठेवून उपयोग नाही त्याचा. प्रत्येक जण आपण असं बसलं तरी प्रत्येक जण मोबाईल घेऊन बसते. मग बोलायला कोणच येत नाही. मग आणि काय दिवस कसा गेला? काय ना काम लिहतो पैसा. तुझा दिवस कसा काय गेला? माझं किरकिरीच की. म्हणून जरा म्हणलं येऊन बसावं इथं. तेच म्हणलं याला फोन लावून म्हणलं बघ येते का. तो म्हणला येईल का नाही काय सांगू शकत नाही. म्हणलं येईल बघू. मग काय नाही बाबा. अरे ते पहिल्या दिवस भार होतं बघ. उन्हा सुट्ट्या होत्या 3-4 महिने. ते दिवसच होते. हे आता सुट्ट्या घेतल्या तर साहेब सुट्ट्या पण देत नाही. अरे आता असं व्हायला पाहिजे कामाच्या सुट्ट्यांचे मी सुटला पाहिजे. मे सुट्ट्या कामाला लागली पाहिजे. 15 दिवस निवांत एन्जॉय. अरे शाळेच्या पोरांसारखं आपला दिवस आहे का आजकाल? आपण जाणार कामाला, कामातनं आपल्याला सुट्ट्या असणार आठवड्यातनं एकदा. ते शाळेचं आठवलं ना दिवस ते डोकं फिरतंय. अरे तेव्हा फोट सुट्ट्या होत्या. आता सुट्ट्या काय म्हणलं तर पगार कट होते. पैसे काय जाते आता प्रत्येक सुट्टीला पगार कट. जेव्हा सुट्टी होतं तेव्हा आपलं काय काळ नाही सुट्ट्या कशा करायच्या. त्यावेळेचे दिवसच होतं सर. आता काय. आणि तुमचा दिवस तर आम्ही 4 उन्हाळा पावसाळे एक्स्ट्रा खाल्लेले आहेत. त्यामुळे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. त्या सुट्ट्यांचा तर अनुभव भरपूर आहे. तेव्हा फोन बिन काय भानगडच नव्हते आमच्या काळात. मस्तपैकी एन्जॉय. फक्त सुट्टी. चिंचा, आंब, बोर तर लय खायचं. बोर, बॅट बॉल बी. दुसऱ्यांच्या रानात जाणं चोरून आणायचं जाऊन. शेतकरी पाठिंबा लागायची आहेत. आणि आजकाल तीच वस्तू विकत घ्यायला लागते. होय. जी वस्तूचा आनंद त्यावेळेला म्हणजे आम्ही जाऊन आणत होतो त्यावेळेला. कोणाच्या पण शेतात जायचं, आणायचं, तोडून आणायचं. त्यावेळेला कसं बाबा शेतकरी पाठिंबा लागायचं. ते तोडून आणलेली मजा आणि त्याच्यापासून ते पळून जातानाची मजा, ती मजा वेगळीच होती. पण तीच वस्तू आजकाल बाजारमध्ये विकत घेताना ती पूर्वीच दिवस आठवते. आणि तशी खायला मजा पण आहे रे. पण हां एक अभिमान आहे. म्हणजे एक काय म्हणतात त्याला की काहीतरी चांगलं केल्यासारखं आहे. म्हणजे आम्ही आमच्या पिरियडमध्ये जे दिवस बघितले ते आजकालच्या पोरांना बघायला मिळत नाही. आम्हाला पण काय कुठे जास्त बघायला मिळत नाही तुमच्यापेक्षा. आजकालच्या शाळा तर कुठं काय पहिल्यासारख्या हार्ड आहेत का काय. सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे सोप्या गोष्टी आहेत सगळ्या. पण त्यांना आजकाल आनंद घ्यायला मिळत नाही त्या गोष्टीचा जे आम्ही घेतलं ते. अरे बॅट बॉल खेळायला बॅट नसायची. ती कशाची फांदी रे? नारळाची फांदी. नारळाची फांदी ते काढून कट करून त्याला आकार बिकार देऊन. आणि त्यावेळेला कुठला बॉल असायचा? बिआरआयचा बॉल असायचा. पेप्सी बिआरआयचा बॉल असायचा. किती एक माझ्या मते 2-3 ओव्हर खेळल्या की ते बॉल फुटायचा. मग परत आणि प्रत्येकाकडे 1-2 रुपये 1-1 रुपये. त्यावेळेला 1-1 रुपये सुद्धा कोणाला ते पण घरी जाऊन मागायची वेळ यायची. पण ती आपल्याकडे आता पैसे आहेत पण ते दिवस नाहीत. आपले दिवस नाहीत. पैसे आहेत पण आपल्याकडे ते दिवस नाहीत. आणि ते दिवस आपण पैसे आणू शकत नाही. गेलेले दिवस आहेत. गेलेले दिवस येत नाहीत. तुमच्या काळाचे दिवस सांग की कसं होतं कसं. अरे आमच्या काळात कसं होतं माहिती आहे का? आमच्या काळात फक्त शाळा एवढे हार्ड असायचे. आमच्या काळातलं सर आम्हाला एक गोष्ट प्रत्येक वेळेला सांगत होते नेहमी की शिकला तर कुठं तर तुम्ही पुढे जाणार. नाही जर तुम्ही शिकला तर तुमच्या हातामध्ये 100% डबा आणि MIDC ही प्रकरण तुमच्या हातामध्ये येणार. आणि शेवट ते खरं झालं. आम्ही म्हणजे मनावर शिकण्यापर्यंत शिकलो आम्ही पण मनावर घेतलं. शेवटपर्यंत आम्हाला शिक्षण घेता आलं नाही. जेव्हा बाहेर काम करत तेव्हा ते शिक्षणाची किंमत आता कळते की बाबा शिक्षण त्यावेळेला घेतलं असतं तर आता MIDC जायची वेळ आली नसती. 12 तास 8 तास जोक नाही. म्हणजे प्रत्येकाला कष्ट आहे पण ते कष्ट जरा वेगळं आहे. असे दिवस आहेत. आणि उन्हाळा म्हणला की आम्हाला आता पूर्वीचं आठवते दिवस शाळेतलं. पहिला SD पकडून जायची.
इष्टीतली पण मजा वेगळीच अशी. एसटीतली आणि मजा ती आणि वेगळी. पहाटे 6 वाजता एसटी मध्ये ते फरसानं बिरसानं काय काय घेऊन येतात कल्ली नळ्या बोटानं नळ्या फुटानं वटानं परत ते गोळ्या कसल्या गोळ्या त्या पेपरमेंटच्या पेपरमिंटच्या गोळ्या. हा परत पेपरमिंटच्या श्रीखंड गोळी वगैरे ते फेरीवाले घेऊन येतात माहिती आहे. त्यांच्याकडे विकत पेप्स्या. घ्यायचे ते खात जायचं. म्हणजे तो तिकीट किती होतं रे एसटीला? त्यावेळेला आम्हाला 2-3 तिकीट 2-3 रुपये नसेल त्यावेळेला तिकीट एक कपास होता 25 पैसा. ते 20 आता तिकीट किती रुपये आहे? हे तिकीट होतं आम्हाला त्यावेळेला. पण आता तेच तिकीट आमच्या इकडे जायला म्हणजे गावाला जायला तेच तिकीट आता झाले 60 रुपये. म्हणजे दुप्पट दुप्पट तिकीट झालेलं आहे. पण मजा वेगळी असायची. परत ते वातावरण वेगळं असायचं. सकाळी उठलं की बाबा मंदिरात ना आवाज, होय. ते आवाज म्हणजे ते सकाळी भक्तिगीतं. ऐकल्यानंतर भक्तिगीतं फ्रेशपणा यायचं अंगामध्ये, फ्रेशपणा यायचं. मस्तपैकी शेळ्यांच्या पाठीमागं जायचं, शेळ्या जिकडे जातील तिकडे फिरायचं. आताची पोरं पोरी महापौर. आजकालचे पोरं पोरीच्या पाठीमागे कुठल्या वर्गात कोण गेले कुठं काय गेले ते ह्या गोष्टींकडे लक्ष भरपूर असते. पण जाऊ दे ती काय गेले त्यांचा दिवस त्यांनी एन्जॉय करतात. पण आम्ही जे दिवस मजा घेतलेले त्या उन्हाळ्याची ते उन्हाळा राहिला नाही आजकालच्या पिढीला. भरपूर गोष्टी ते भारी भारी मॅच गोष्टी लावायचे बॅटबॉलचे. हां बॅटबॉलच्या मॅचेस लावायच्या. बॅट तर आमच्याकडं नसायची साधे बॅट. आणि त्याच्यामध्ये काय माहिती आहे का फुटबॉल आम्ही खेळायचो त्यावेळेला. आणि फुटबॉल आम्ही कशाने तयार करायचो असे प्लॅस्टिकचे पिशव्या कागद आणायचा, त्याला असं गुंडाळायचा, त्याला असं बांधायचं कशानं तर जाम एकदम. आणि तो बॉल तो आमचा फुटबॉल. मग त्याला मारत मारत 2-3 विटा इकडं 2 विटा तिकडं 2 विटा ठेवून असं गोल एक प्रकरण. दिवसभर तेच, दुसरं काय नाही, दुसरं काम बिम काय धंदा नाही काय नाही काय नाही. त्यावेळेला काम लावायला तर कोण आजी आजोबा पण म्हणायचे बाबा नातवंड आलेत आपले खेळत्यात खेळू दे ह्यांना कुठं काय हे सांगाय काम सांगायचं. पण ते आंब वगैरे खायची मजा जबरदस्त होती त्यावेळेला. आमच्या वेळेला पोरींचं प्रकरण हे कमी असायचं, कमी प्रमाणात होतं. पण आता जे ते होते सैराटच होते. जिथे सैराटच होते त्यावेळेला नाही. फक्त त्यावेळेला आमचं फक्त डोक्यात एकच फोकस असायचं, उन्हाळ्याची सुट्टी कधी येत्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही कधी गावीच होते. एवढंच फक्त त्यावेळेचे ते फ्रेंड सर्कल. आजकाल फोन फक्त याला कारणीभूत ना हे आजकालचं जे नको त्या वेळेत फोन पडलं. आणि आजकालच्या छोट्या मुलांच्या हातामध्ये पण फोनच आहेत. त्यामुळे त्यांना ही सुट्टीची मजा घेण्यापेक्षा फोनमध्ये गेम खेळायला जास्त आवडतं. कसा तर आपला दिवस जातोय. काय त्यातनं फायदा पण काय होत नाही. खेळून खेळून काय पोरं लहान बाहेर पडतच नाहीत, म्हणजे येतच नाहीत बाहेर. डोळ्याला त्रास, शाळेकडे दुर्लक्ष, सुट्टी लागल्या त्याची मजा घेता येत नाही. अरे आता स्विमिंग टँकला जातात पोरं. आम्ही त्यावेळेला विहिरेला पोहायला जायचो. ते पण कसं भोपळा बांधून शेवग्याचा बिंडा. आता 85 रुपये देऊन 85 रुपये देऊन 1 तास. त्यावेळेला मी दिवसभर ते साबण लावून आलेलं प्रकरणामध्ये सैराड म्हणतात ते प्रकरण तसं दिवसभर त्या विहिरीमध्ये काय टेन्शन नाही काय नाही. अनेक मजा काय माहिती आहे गावाकडे पारायण असायचे त्यावेळेला 8 दिवस 7 दिवस पारायण. त्या पारायणामध्ये आम्ही वाचन त्यावेळेला काही येत नव्हतं आम्हाला, फक्त बाहेर बसणार आम्ही. मजा तेवढीच. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी आमच्या घरी जेवण. मजाच वेगळीच मजा. वड्याला जायचं, मासं पकडा, खेकडं पकडा, आंब काढा, चिंचा काढा, सगळ्या गोष्टी आठवत येतात. म्हणून तू विचारलास मला मगाशी तुमचा दिवस कसं होतं, हे आमचा दिवस होता. ह्या दिवसाची मजा आम्ही घेतलेली, जबरदस्त दिवस होते. आमचं पण होतं. आम्ही तर लहानपण तर अनुभव सोडलं. काय गावाला जायचो, 4-5 पोरं असायचं, पोरी असायच्या, जाऊन आंबा काढणार. एकदा तर आंबा काढायला गेलतो, ती म्हातारी आमच्या मागा लागली. पांगळी होती म्हातारी, तिला चालते नव्हतं, लंगडत आमच्या मागा लागायची. काय गेलतो 10-12 आंबा काढलो आणि तिनं आम्हाला घरला नेली आंबा. आणि त्यातलं 5-6 आंबा तिला दिलो. आलो बघ चांगलं आंबा कापलं विकलं, त्यात मीठ हळद टाकून निवांत खात बसलेलं. लय भारी दिवस, लय भारी होता.
पण आम्ही बॅट बॉल खेळा ते असं ग्राउंड कसं लागतं माहिती पट्ट्या ते आखताना आम्ही जाणं कुठं बोंबलती फिरणार घराघराची ते कलर टाकल्यावर ही नसते काय म्हणून त्याला पुट्टे पुट्टी चुना पुट्टी तसला आणणार ढकळ फोड बसणार त्याला पावडर करणार ते नाकणार मग खेळणार आम्ही बापरे. लय मजा आला. आमच्या काळात तर आकायची काय भानगड नव्हते आकायचं कसं हे पण कुणाला माहित नव्हतं नुसतं खेळायचं. हा बघ खेळायचो लागायला जमून हा बदुबी ते आंग्या पोंग्या काय डाव अंगा पोंगा परत हे हाणायचे पोरं. जबरदस्त लय खतरनाक डाव होता. तुमच्या काळात काय झाले का नाही तुम्ही असंच बसणार